मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सोनिक मॅडम, आमच्या विभागाचे आणि मुख्यमंत्री कार्यालयातील असलेले अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेजी, सन्माननीय राजे भोसलेजी, पोस्ट डिपार्टमेंटच्या शोभाजी, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मातांनो, मला याची पूर्ण कल्पना आहे, थोडा कार्यक्रम उशीर झालेला आहे, पण या कार्यक्रमाचं महत्त्व आणि या कार्यक्रमात आलेल्या शिवशस्त्र गौरी गाथा याच्या अंतर्गत विदेशातून आणि विशेषतः त्या ठिकाणी असलेल्या म्युझियम मधून आलेली वाघनख ही आता महाराष्ट्रातील आणि देशातील नागरिकांना बघण्याची उत्सुकता ही टिपेस पोचलेली आहे। विदर्भातील या सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना, माता भगिनींना आपला गौरवशाली इतिहास, स्वाभिमानाचा इतिहास, स्वधर्माचा इतिहास हा संपूर्णतः पूर्ण पोचलाच पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत आम्हा सगळ्यांची आहे। मी या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करेन, आमचे तत्कालीन सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवारजी यांनी वाघनख जी विदेशातल्या म्युझियम मध्ये त्या ठिकाणी पोचलेली पुन्हा एकदा प्रदर्शनासाठी या ठिकाणी आणली, त्यामध्ये अतिशय बहुमोलाचं काम माननीय सुधीर भाऊ आणि त्यांच्याबरोबर सर्व अधिकाऱ्यांनी केलेली आहे। स्वकीयांचा इतिहास, स्वधर्माचा इतिहास, हिंदू पतपातशाहीचा इतिहास हा एका अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावरच रोमांच करून आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो। मराठा साम्राज्यातला पराक्रम आणि त्या पराक्रमाच्या असलेल्या सर्व घटना, स्थळ, आयुध, व्यक्ती, परिवार, सरदार, किल्ले, गड ही सगळी परंपरा, ही महाराष्ट्राची परंपरा या देशासमोर किंबहुना जगासमोर आणली पाहिजे, या एकमेव भावनेने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। प्रतापगडचा किल्ला त्या ठिकाणी आपण जाल त्यावेळेला मिनिएचर त्याचं केलेलं आपण बघाल आणि मग आपल्या लक्षात येईल प्रतापगडच्या पायथ्याशी असलेला अफजल खान त्याचा कोथळा काढण्यासाठी केलेलं पराक्रमी कर्तृत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि त्यात वापरल्या गेलेली वाघनख हे आपल्याला आपला इतिहास, पराक्रमी इतिहास हा पुन्हा एकदा जागृत करून राहिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा आहे। माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी वारंवार या देशासमोर ज्या भूमिका मांडल्या, त्याच 21व्या शतकामध्ये विकासाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे। जगाशी स्पर्धा करताना भारत हा विश्वगुरु झाला पाहिजे, या पद्धतीच्या सर्व व्यवस्था ह्या विकासातून साध्य करायच्या आहेत, पण त्या विकासातून साध्य करणाऱ्या भूमिकांबरोबर माननीय मोदीजी नेहमी सांगतात, विरासत से विकास तक, आपली विरासत जी आहे, आपला इतिहास जो आहे, हा विरासत ही आपल्याला पराक्रमी अशा पद्धतीची विरासत आहे आणि जोपर्यंत आपलं स्वत्व आपल्याला समजणार नाही, नवीन पराक्रम करण्याची उद्यम इच्छा ही आपल्यामध्ये जागृत होण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात। आणि म्हणून विरासत से विकास तक या एका धोरणाचा भाग म्हणून हा आपला इतिहास, गौरवशाली पराक्रमी इतिहास हा आपल्या सगळ्यांसमोर
या ठिकाणी मराठा साम्राज्याचा त्यासमोर डोळ्यासमोर येतो ज्या वेळेला ती वाघ नका आपण पाहतो। याबरोबरच त्या ठिकाणी खारगे साहेबांनी उल्लेख केला की जे 12 मराठा साम्राज्यातील आपले गडकिल्ले ही या पराक्रमाची एका अर्थाने वास्तू, लढवय्यांची वास्तू ही आता वर्ल्ड युनेस्को मध्ये आपण प्रस्तावित करून त्या दिशेने आगेकूच करतो आहोत। त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। मला या ठिकाणी याचा उल्लेख करायचा आहे की आमच्या क्युरेटर्सने आणि आमच्या सेंट्रल संग्रहालयातल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आणलेली शस्त्र मुद्दामून मुलांनो तुम्ही बघितली पाहिजेत। त्यात इंजिनिअरिंग सुद्धा आहे, पराक्रम सुद्धा आहे, युजेबिलिटी सुद्धा आहे आणि त्या काळामध्ये जी शस्त्र आपल्याला विजय मिळवून देत होती त्या शस्त्रांचं प्रदर्शन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल याची व्यवस्था केली आहे। याचाही मुद्दामून उल्लेख करावा लागेल की आपली परंपरागत असलेल्या शस्त्रांचा केवळ प्रदर्शन नाही तर त्याची उपयोगिता, ती चालवतात कशी, त्याचा खेळ कसा होतो, ते युद्धामध्ये कसे वापरले जातात या संदर्भातला सुद्धा एका अर्थाने लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन हे त्या ठिकाणी आपल्या सगळ्या मंडळींनी उभं केलं आहे। अशा पद्धतीची या सेंट्रल संग्रहालयात ही सगळी व्यवस्था आपण केली ती केवळ एकाच उद्देशाने की आपला देश विश्वगुरू व्हायचा असेल तर मोदीजी सांगतात त्या पद्धतीने विरासत से विकास तक आणि माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्याचा पूर्ण संदेश महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा हा आपला प्रयत्न आहे। या ठिकाणी मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख माननीय पालकमंत्री बावनकुळेजी एक करावासा मला वाटतो की आज आपण व्यवस्था या सेंट्रल संग्रहालयाच्या वास्तूमध्ये गेले काही महिने त्याची दुरुस्ती करून केलेलं आहे, पण आपलं जुनं संग्रहालय हे सुद्धा या देशातील पहिल्या 3 मानांकित अशा संग्रहालयाचा भाग आहे आणि त्याला सुद्धा या आपल्या नागपुरात पुन्हा एकदा जुनं वैभव प्राप्त करून देण्यासाठी आमचे कलेक्टर असतील, कमिशनर असतील, या सगळ्यांनी मिळून, क्युरेटर असतील, यांनी एक प्रस्ताव बनवलाय। हे आमचं जुनं ओरिजिनल संग्रहालय माननीय मुख्यमंत्री महोदय, आपले पालकमंत्री आणि आम्ही मिळून 70 कोटीचा तो खर्च पूर्ण करून येत्या वर्ष 1.5 वर्षामध्ये हे संग्रहालय सुद्धा पुन्हा नव्या रूपाने आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येण्याचं काम आपण आदेशाने आम्ही करू। पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात, विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी धन्यवाद करीन की खरं तर माझ्या विभागाचा पहिला कार्यक्रम आहे आणि तो पहिला कार्यक्रम आपण नागपूरमध्ये दिलात, आपण स्वतः आलात आणि या सगळ्यामध्ये आम्हा सगळ्यांच्या पाठीवर तुम्ही ही थाप जी मारली आहे। सांस्कृतिक विभाग आता मागे बघणार नाही, अजून त्यातली कामं उत्तुंग करून महाराष्ट्राचं वैभव जगभरात पोचवेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।